नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुरांची जादूगिरी या पाठात तुमचे स्वागत आहे। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 5 सुरांची जादूगिरी हा पाठ अभ्यासत आहोत। या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या पाठामध्ये लेखकाने ग्रामीण संस्कृतीचं वर्णन केलेलं आहे। ग्रामीण संस्कृतीचं वर्णन करत असताना निसर्गाद्वारे प्रदान केलेल्या काही अमूल्य ठेवांचा ते आपल्याला वर्णन करून त्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत। लेखक स्वतः ग्रामीण संस्कृतीमध्ये वाढल्या कारणाने निसर्गाच्या सान्निध्यात आल्या कारणाने किंवा निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्या कारणाने त्यांनी जवळून ह्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे आणि त्याचंच वर्णन लेखक या पाठामध्ये करत आहेत। चला तर मग पाठाच्या पुढच्या परिच्छेदमध्ये लेखक आपल्याला काय सांगू पाहत आहेत ते आपण पाहूया। शहरामध्ये अधिकतर आपल्याला मोटारांचे, कारखान्यांचे आवाज ऐकायला येत असतात आणि त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यातील ह्या आवाजांचा आपल्याला लळा लागत नाही। तर पाठामध्ये लेखकाने आपल्याला तेच जाणीव करून दिलेले आहे। लेखकाने पाठाच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की पहाट होण्या अगोदर सुद्धा कोंबडा जे आरवतो, बाग देतो, ते मनाला फार भावून जातं आणि त्यामुळे लेखक म्हणतात की जेव्हा मनातल्या मनात आपणही त्याला निशब्द मनाने साथ घालत असतो, कोंबडा आरवायला लागतो की नाही, बाग द्यायला लागतो, कुकुचकू बोलायला लागतो, मनातून आपणही बोलत असतो, निशब्द रूपाने आपणही त्याला साथ घालत असतो। आता पुढचं वाद्याचं वर्णन लेखक करत आहेत की त्यानंतरचे संगीताचे दुसरे वाद्य हळूहळू वाजायला लागते। जसं बघा, एखादं गाणं आपण ऐकत असतं, गाण्याच्या सुरुवातीला मधुर वाद्य सुरुवात होते, एक एक वाद्य वाजायला सुरुवात होतं। तसं लेखक पहाटेचं वर्णन करताना लेखक म्हणतात की सुरुवातीला कोंबड्याच्या बाग देण्याने जे संगीत सुरू होतं, नंतर दुसरं संगीत वाजवायला सुरुवात होतं, ते म्हणजे लेखक म्हणतात ते म्हणजे घरातले दळणाचे जाते। आता पहिलं संगीताचं वाद्याचं वर्णन करताना लेखकाने कोंबड्याच्या बाग देण्याला पहिलं वाद्य सांगितलेले, दुसरं वाद्य घरातले दळणाचे जाते। जातं तुम्ही पाहिलं असेल, इयत्ता 7वी मध्ये सुद्धा तुम्हाला भांड्यांच्या जगात किंवा भांड्यांच्या दुनियेत हा पाठ आपण अभ्यासला आहे की ना तुम्ही। त्याच्यामध्ये जातं हा दगडी भांड्यांचा प्रकार तुम्ही पाहिला होता। तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये पण चित्रामध्ये दाखवलेला आहे, बघा इथे दिसत आहे, एक स्त्री जातं ओढताना आपल्याला दिसत आहे। दगडापासून बनवलेले असतात, 2 पाती असतात त्याला, एक खालचं एक पाता आणि वरचं एक पाता। खालचं जे पातं असतं ना ते जमिनीमध्ये रोवून ठेवलेलं असतं जेणेकरून ते हलू नये, घट्ट बसवलेलं असतं जमिनीमध्ये आणि त्याच्यावरती एक मधोमध एक लोखंडाची सळी टाकली जाते आणि त्याच्यावरती दुसरे पातं दगडापासून बनवलेलं असतं ते टाकलं जातं। वरती एक गोलाकार असतो आणि एक दांडा असतो पकडण्यासाठी। जसं ह्या स्त्रीने बघा पकडलाय आणि तो दांड्याला पकडून ती त्याला गोल गोल वरच्या चकतीला फिरवत असते। आता ह्या जात्याचा उपयोग कशासाठी होतो तर दळण दळण्यासाठी। आता आपण बघा, आपल्याला गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं दळण जर दळून आणायचं असेल तर आपण कुठे जातो, चक्कीवर किंवा गिरणीवर जातो। पण अगोदरच्या काळामध्ये जेव्हा गिरणीचा शोध लागला नव्हता, चक्कीचा शोध लागला नव्हता, तेव्हा घरातील स्त्रिया अशा जात्यावरती दळण दळायचे। म्हणून लेखकाने सांगितलेलं आहे की सकाळीच पहाटे कोंबड्याने आरव दिल्यानंतर स्त्रियांचं जे पहिलं कार्य असायचं ते म्हणजे जात्यावरती दळण दळायचं। मग त्याला लेखकाने एक वाद्याच्या रूपात वर्णन केलेलं आहे ते जात्याचं। घराघरातल्या बायका कोंबड्याच्या बागेबरोबर जाग्या होऊन चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत झोपलेल्या जात्याला गायला लावतात। आता बघा काय व्हायचं, जसं एकीकडे कोंबड्याने आरव दिली तर घरातील सगळ्या स्त्रिया ज्या असायच्या, मोठ्या स्त्रिया ज्या असायच्या, गृहिणी, त्या उठायच्या
कोंबड्याच्या बागेबरोबरच ते जागे व्हायचे आणि चिमणीच्या प्रकाशात, चिमणीचा प्रकाश म्हणजे बघा अगोदरच्या काळामध्ये लाईट वगैरे नसायची, आता आपण उठलो का पहिला लाईट लावतो की नाही, मग तेव्हा तो उजेड पडतो घरामध्ये, कारण की बाहेर पूर्ण अंधार असतो आणि घरामध्ये पण अंधार असतो रात्रीच्या वेळेस, मग आपण लाईट लावतो, ट्यूबलाईट वगैरे लावतो की नाही, पण त्यावेळेस लाईटीचा शोध नव्हता झाला ना, अंधार असायचा, मग त्यावेळेस एक काचेची किंवा पत्र्याचं भांड मिळायची, वस्तू मिळायची, त्याच्यामध्ये वात टाकून आणि आतमध्ये रॉकेल किंवा तेल टाकून ते जाळलं जायचं, म्हणजे आपण जसं आता मेणबत्ती पेटवतो लाईट गेल्यावर किंवा दिवा लावतो की नाही, तसा तो दगडाचा किंवा मग पत्र्याचा बनवलेला दिवा असायचा, त्याला अगोदर चिमणी म्हणायचे. मग जेव्हा कोंबड्याने बाग दिली तेव्हा रात्रच असायची की नाही, अंधार असायची, 3, 3:30, 4च्या दरम्यान तो बाग द्यायचा, मग तेव्हा स्त्रिया उठायच्या आणि चिमणीच्या प्रकाशामध्ये गच्च अंधाराला त्या पातळ करायच्या, म्हणजे कितीही अंधार असू दे, कितीही रात्र असू दे, पण त्या चिमणीच्या प्रकाशामध्ये तो अंधार नाहीसा व्हायचा, पातळ होऊन जायचा, म्हणजेच एकदम पुसट होऊन जायचा. झोपलेल्या जातेला सुद्धा ते गायला लावायचे. आता बघा एवढ्या सकाळी कितीही स्त्रियांना इतर कामं असू दे, किती दमलेल्या असू दे, रात्री दिवसभराचं कामं उरकून त्या झोपायच्या, दमायच्या, पण त्या स्वतः उठायच्या आणि त्या जात्याला कामाला लावायच्या, म्हणजे जात्याला गायला लावतात. त्या जात्याचा मंद, लयबद्ध, प्रौढ आणि दमदार आवाज छोट्या मोठ्या ताना व हरकती घेत आसमंतात भरून जातो. मग आता बघा त्या जात्याबरोबर ते काय करायचे, दळण दळायला बसायचे आणि मग अगोदर बघा जातं सुरू व्हायच्या आधी, सुरू करायच्या आधी जेव्हा त्याचं धान्य त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि हळूहळू त्याची लयबद्ध सुरुवात होते, की हळूहळू मंद जातं सुरुवात होतं, नंतर मग हळूहळू त्याचं लयबद्ध होतं आणि नंतर प्रौढ. जसं बघा आता गीत गाताना, कोणतं पण संगीत गाताना, कविता गाताना सुरुवात आपण एकदम हळुवारपणे करतो, हळुवारपणे केल्यानंतर मग त्याच्यामध्ये लय घालतो आणि नंतर मग एकदा आपला ताल सूर व्यवस्थित बसला की त्या गाण्याला प्रौढपणा येतो आणि त्याच्यामध्ये तो दमदरपणा, दणकटपणा येतो आणि मग हळूहळू आपण मग त्या गाण्यामध्ये, संगीतामध्ये, कवितामध्ये छोट्या मोठ्या ताना आणि हरकती घेऊ लागतो. तर मग हे गीत गाण्याचे जे वेगवेगळे हरकती किंवा रियाज आपण त्यांना म्हणू शकतो, तर त्याचं वर्णन लेखकाने जात्याच्या त्या आवाजाबरोबर केलेलं आहे, की सुरुवातीला हळूहळू त्या जात्याचा आवाज येतो, नंतर मग एकदा ते दाणे पडले जात्यामध्ये, हळूहळू त्याचं मग पीठ व्हायला लागला की त्याचं लयबद्ध एकसारखा आवाज घुमू लागतो आणि नंतर मग तो पटापटा 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 पटा त्याला सुरुवात होते. मग अशा रीतीने जात्याच्या त्या आवाजाला मंद, लयबद्ध, प्रौढ आणि दमदार आवाजाची उपमा लेखकाने इथे दिलेली आहे. आता बघा इथे पण तुम्हाला एक स्त्री दिसत आहे, ती जात्यावरची दळण दळत आहे. इथे बाजूला बघा एक पोता आहे, त्याच्यामध्ये धान्य ठेवलेलं आहे, एका हाताने ती त्या जात्याचा दांडा पकडते, तो फिरवत असते आणि दुसऱ्या हाताने, एका हाताने ती काय करते, धान्य घेते हातामध्ये आणि याच्यामध्ये टाकते आणि मग घरा ती फिरवत असते. मग त्या घरा घरा असा आवाज त्याचा येत राहतो. घास घातल्यावर, घास घालणे म्हणजे तो धान्याचा जो एका हाताच्या मुठीमध्ये धान्य घेऊन त्या जात्याच्या ह्या गोल भागामध्ये टाकते ना, तोंडामध्ये, त्याला म्हणतात घास घेणे. घास घेणे. मग आता तिथे सुरुवातीला तो धान्याचा पहिली मूठ जी टाकली जाते, सुरुवातीला बघा कसं असतं, थोडं जाडसर असतं की नाही, मग तो आवाज कसा येतो, भरडा आवाज येतो. घास घातल्यावर जात्यातून निघणारा भरडा आवाज, सुरुवातीचा आवाज कसा असतो, भरडा. आता आपल्याला पण जर गीत गायचं म्हटलं तर सुरुवातीला आपल्याला ताल सूर यांची काहीच माहिती नसते, हळूहळू आपण शिकतो की नाही, मग सुरुवातीला आपला आवाज जाडा भरडा असतो. तसंच मग ते जात्यामध्ये सुरुवातीचं जे धान्य दळलं जातं ना, ते आवाज त्याचा थोडा जाडा भरडा असतो. नंतर हळूहळू मग पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट आईच्या उबदार आणि मंदपणे हालणाऱ्या मांडीवर मस्त ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणामध्ये जातो. इथे लेखकाने जात्यावरचं आवाजाचं वर्णन केलेलं आहे, की सुरुवातीला कसं होतं, तर भरडा आवाज येतो, नंतर मग हळूहळू पीठ, त्याचं धान्याचं पीठ बारीक होतं आणि नंतर मग ते हळूहळू त्याला एकसारखं सूर यायला सुरू होतं आणि नंतर मग पटापटा पटापटा त्याच्यातलं पीठ गळू लागतं खाली जमिनीवरती आणि मग त्याचा आवाज मोकळा होतो. आणि मग जेव्हा आईच्या उबदार आणि मंद
हलणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून, मस्तक म्हणजे डोके. मग बघा लेखक सांगतोय की ते आईच्या मांडीवरती तो डोकं ठेवायचा आणि आई जशी ते जाता हलवायची ना, तर जाता हलवत असताना आई सुद्धा मागे पुढे होते. ते एक क्रिया असते, प्रक्रिया असते. ते हात जेव्हा मागे पुढे होत असतं ते जाते फिरवताना, तेव्हा आपसूक तिची मांडी सुद्धा मागे पुढे होत असते. आणि मग ते उबदार आणि मंदपणे हलणाऱ्या मांडीवर जेव्हा लेखक डोकं ठेवतात तेव्हा असं वाटतं की आपण झोपल्यावर कसं वाटतं तसंच तो अनुभव लेखकाला तिथे येतो. आणि मग ते ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणामध्ये जातो. पापण्या जड झालेल्या असतात, अर्धवट जाग आलेली असते की मग एकीकडे लेखकाला झोप पण येत असते आणि एकीकडे त्याला म्हणजे ते जागे राहून ते वातावरणाचं, त्या निसर्गाच्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेण्याचा लेखकाचा अट्टहास पण असतो. अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त झालेले असते. मग आता बघा हळूहळू काय होतं, सूर्याचा प्रकाश येतो की नाही. मग तो अंधारावरती सूर्याचा प्रकाश कसा वाटतोय, एकदम सूर्यप्रकाश सोनेरी रंगाचा असतो ना, पिवळा सोनेरी रंगाचा. मग तसंच सूर्याचे किरण ते खिडकीच्या फटेतून, दरवाजाच्या फटेतून घरातल्या साऱ्या वस्तूंवरती पडतात आणि असं वाटतं की एक वेगळ्या स्वप्नाच्या जगामध्ये आपण वावरत आहोत असं कल्पना लेखक करू लागतात. त्या ओळखीच्या असूनही अनोळखी वाटत असतात आणि त्यात जात्याचे संगीत साऱ्या अंगावर. बघा मग ते वातावरण एकदम स्वप्नमय होऊन जातं. एकीकडे सूर्याच्या किरणांचा ते सोनेरी प्रकाश आणि त्यामध्ये ते जात्यावर आई गाणारी ते संगीत, हे सगळं आहे ना लेखकाला असं वाटतं की जसं की तो एक भासयुक्त स्वप्नामध्ये, कल्पनामय स्वप्नामध्ये तो वावरत आहे. लेखक सांगत आहेत की ते जात्यातलं जे संगीत आहे ना, जसं जात्यातून पीठ भुरूभुरू पडावे तसं ते सांडत जाते. म्हणजे तो जात्याचा मधुर आवाज, मंद आवाज, नंतर लयबद्ध आवाज, नंतर प्रौढ आवाज. तर असं वाटतं की ना जसं पीठ भुरूभुरू पडतं ना, तसं ते मनावरती त्या पिठाचं जसा सगळं जमिनीवरती शिडकावा होतो तसं लेखक म्हणतात की तो संगीतमय जात्याचा आवाज लेखकाच्या मनावरती संगीतमय करून टाकतो. या संगीताला आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यांनी साथ दिलेली असते. आणि बघा त्या जात्याच्या घर 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 अशा आवाजाबरोबर लगेच आईचं काय सुरू होतं, गोड मधुर ओव्या. ओव्या म्हणजे बघा त्या काळात आहे ना स्त्रिया आपलं काम करत असताना, हे काम कसं असायचं, एकदम कष्टाचं काम असायचं आणि भरपूर श्रम लागायचे त्याला आणि वेळ पण भरपूर लागायचा. मग अशा वेळेस ते काम कठीण वाटू नये, जड वाटू नये, मग त्यामुळे स्त्रिया काय करायच्या की ते काम करत असताना, श्रमाचं काम करत असताना काहीतरी गीत गायचे, गाणं म्हणायचे, त्यालाच आपण काय म्हणतो ओव्या. मग ह्या ओव्या ज्या असायच्या त्या स्त्रियांच्या मनातील ज्या भावना असायच्या ना त्या त्याच्यातून व्यक्त व्हायच्या. मग त्या सासरच्या संबंधित असू दे, माहेरच्या संबंधित असू दे, मग त्या ओव्या ऐकायला फार मधुर वाटायच्या. तुम्ही बहिणाबाई चौधरी यांच्या ओव्या ऐकलेल्या असतील, बऱ्याचशा कवयित्रींच्या ओव्या तुम्ही ऐकलेल्या असतील. तर त्याच्यामध्ये आर्त भावना असते की संसारामध्ये त्यांनी जे सुख दुःख पाहिलेले असते, जे खरोखरचे अनुभव असतात ते सगळं त्या ओव्यांमध्ये मांडलेलं असतं. त्यातून तिच्या मनातली लपून बसलेली स्वप्ने प्रकट होत असतात आणि त्यामुळे आपण आपले उरत नाहीत. मग बघा त्या ओव्यांच्या माध्यमातून लेखक सांगतात की तिने तिचे स्वप्न त्या ओव्यांमधून मांडलेले असतात. आणि मग जेव्हा ते सगळं ऐकतो लेखक तेव्हा असं वाटतं की आपण आपले स्वतःचं राहत नाहीत, उरत नाहीत, आपण सुद्धा त्या स्वरामध्ये मग्न होऊन जातो. मंदपणे हलणाऱ्या पापण्या केव्हा मिटतात हे समजत नाही. मग अशा ह्या वातावरणामध्ये लेखक म्हणतात की कधी झोप लागते ते कळत नाही. या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो आणि त्याची कुमारी केवळ शब्दातीत. मग बघा असं जे ते वातावरण आहे, आईचं ते कष्ट, ते बघा आता दळण दळायचं म्हटल्यावर ते आपण 5-10 मिनिटांमध्ये गिरणीतून दळण दळून आणतो, पण त्यावेळेस 1 तास 2 तास ते एवढंसं पीठ करण्यासाठी त्यांना कष्ट करावे लागायचे. खूप मेहनतीचं कार्य असायचं आणि ते एका घरामध्ये नाही, गावातल्या प्रत्येक घरांमधून तो सूर ते वाद्य वाजत असायचं. आणि ते कष्ट, आईचे अपार कष्ट लेखक सांगतात की दिसून यायचा, पण त्याच्यामध्ये तो मायेचा मुलायम स्पर्श असायचा की आई कधी असं राग करून असं काम नाही करायची. त्याच्यामध्ये मायेने ते पीठ हे करायची, दळायची. त्याच्यामध्ये प्रेम असायचं, जिव्हाळा असायचं आणि त्यामुळे लेखक म्हणतात की अपार मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो आणि त्याची कुमारी केवळ शब्दात, इतके त्याचं वर्णन आहे ना शब्दामध्ये नाही करू शकतात. शब्दाच्या पलीकडे त्याचं वर्णन आहे, अवर्णनीय असं आहे.
तर विद्यार्थ्यांनो, आता आपण जो परिच्छेद पाहिलेला आहे त्यामध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ आपण पाहूया पाठामध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ. लढिवाळ, लाडका, प्रिय, आवडीचा. शब्दातीत, शब्दांच्या पलीकडे, शब्दात वर्णन करता येणार नाही असे. भरभरीत, भरड, जाड. खुमारी, लज्जत. तर अशा रीतीने आपण लेखकाद्वारे 2 वाद्यांचं वर्णन आतापर्यंत पाहिलेलं आहे. लेखक आपल्याला पुढील वाद्यांबद्दल पण सांगणार आहेत, पुढील स्वरांच्या दुनियेमध्ये घेऊन जाणार आहेत आपल्याला लेखक, पण आपण त्याचा अभ्यास पुढील भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.